याहुनी आत्मा अनिवार, हे कुकडे काढलं हो. जिकडे तिकडे आत्माच आत्मा आहे. म्हणून त्याच्यात जो मालक बसलेला आहे त्या रथामध्ये त्याचं नाव आत्मा आहे. तो रथ हाकलत नाही, तो सारथ्याला काही सांगत नाही, पण तो बसलेला आहे म्हणून रथ चालू आहे. तो मालक आहे ना. त्या रथामध्ये तो रथी आहे, आणि तो रथी जर त्या रथातून उतरला तर आपला हा देहाचा जो रथ आहे ना, तुम्ही जेवढे लोक तुम्ही सगळे ते रथच आहे हा. आणि तुमच्यामध्ये रथी आहे म्हणून तुम्ही ऐकून राहिले. माझ्यामध्ये रथी आहे म्हणून मी बोलून राहिलो. माझ्यातला जर रथी जर माझ्या या रथामधून जर उतरला तर मी इथंच गलंटो. लक्षात ठेवजा. चला उचलायला लवकर न्या दवाखान्यात. गेला दवाखान्यात, काही नाही झाला, लंबा झाला. कोण होय? राम सातेगावकर. लंबा झाला, काही नाही, बोलता बोलतात गेला राजू बुवा. तुमचंही तसंच आहे. दिन 4 घड़ी का जीना दुनिया है मुसाफिर खाना. कई लाखों करोड़ आए, कई कोटी कदम कराए, यह कर्मभूमि का बाना. हा कर्मभूमी हा बानाच आहे. म्हणून त्या रथातला जर रथी उतरला, आपल्या गावचा जर एखादा मनुष्याची जर प्रेतयात्रा निघाली, तर आमचे लोक बोलत असतात. काही काही शब्दाकडे आम्ही लक्ष देत नाही. आमचे ग्रामीण लोक सुद्धा बोलतात की वासुदेव पाटलाची अर्थी चालली. काय चालली? अर्थी. अर्थी म्हणजे रथी न अरथी. आलं का लक्षात मी काय बोलतोय? म्हणजे ज्याच्यामध्ये रथी नाही तो म्हणजे मुर्दा. मुर्द्याला अर्थी म्हणतात. म्हणजे त्याच्यात रथी नाही आहे. रथी नाही तो अर्थी. सांगण्याचा तात्पर्य आहे की आत्म्याचा प्रवाह हा केवळ तुमच्या देहबुद्धी मन अंतकरणावरच नसून सर्वत्र त्याच्याच प्रभावाने हे चालते. आता थोडस मी आतापर्यंत तुमच्याशी या शीर्षकाबद्दल बोललो, आत्मप्रभावाबद्दल. थोडस आपण शिरण्याचा प्रयत्न करू. पहिल्या अध्यायामध्ये मंगलाचरणात मी बोललो तुमच्याशी. पहिल्या अध्यायाला मंगलाचरण आहे. मंगलाचरणामध्ये श्री गणेशाची आणि सरस्वतीची स्तुती महाराजांनी केली. ते म्हणतात जय जयाजी गणराया. आता एवढं म्हणता बरोबर आपल्या बरोबर आपण जे गणपती बसवतो ते गणपती दिसून राहिले आपल्याला. आणा 9 दिवस बसवा, 9 दिवस झाले की द्या, पाण्यात फेकून द्या, द्या पोळून जाऊ द्या दिले. पुढच्या वर्षी हे फार स्थूल भक्ती आहे महाराज. हे फारच हे खालचं काम आहे. करता ते वाईट करता असं आमचं म्हणणं नाही, पण तेवढ्यावरच समाधान मानणं. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या, 9-10 दिवस घ्या, पूजा अर्चा करा आणि 10व्या दिवशी द्या फेकून. म्हणजे एखादा सण साजरा केल्यासारखं. त्याच्यात भक्तीचा हंगाम लागते. काही लोकांना दुर्गा देवीमध्ये लोकांना भक्तीचा हंगाम लागते. काही काही पॅन्डलमध्ये जुवेही खेळतात लोक. मोठं कठीण काम आहे बरं. म्हणूनच तुला कारे नाशिवंते माझा भरोसा बांधून चित्ते ने पावती माझं ते मला भेटणारच नाही. ज्यांचं फक्त स्थूल दृष्टीवर प्रेम आहे, नाशिवान गोष्टीवर ज्यांचं प्रेम आहे. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतात की ते लोक मला भेटू शकत नाही, म्हणून माते नेणून भजन व्हायची का आणे आलं. हा सारा चिल्लरपणा आहे म्हणतात, फालतूपणा आहे. हे सारं वाया जाणार आहे. हा वेडगळपणा आहे. तर इथं जो महाराज म्हणून राहिले जय जयाजी गणराया, त्याच्या पुढचं हे एकच चरण आहे. पहिल्या ओळीचं पहिलं चरण आहे जय जयाजी गणराया. आणि दुसरं चरण आहे ओंकार रूप तुझी काय. अंडरलाईन हे महत्वाचं आहे. म्हणजे स्थूल गणपतींनी सांगून राहिले तुकडोजी महाराज.
हा पार्थिव गणपती नाही सांगून राहिले, तुम्हाला चेतन गणपती सांगून राहिले. चेतन गणपती, चेतन गणेश, चेतन गजानन. ते ओंकार रूप तुझी काय म्हणतात. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं आहे की ओंकार स्वरूप रूप गणेशाचे. आता रूप मोठं की स्वरूप मोठं. आम्ही आपलं रूपच घेऊन बसलो, आम्ही नामन रूपच घेऊन बसलो, तिथंच थांबलेले आहो. आता हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाची धाटणी वेदांताची आहे. हा वेदांत सार संमत असं लिहिलं आहे तुकडोजी महाराजांना. तुकड्यात असं विचारित, जो कोणी अध्याय असेल तो अध्याय समाप्त असं लिहिलं आहे. वेदांत सार संमत तुकड्यात असं विचारित. हे वेदांत, हा विषय वेदांताचा आहे. ओंकार रूप तुझी काया म्हणजे इथं स्थूलदेह नाही आहे. आता हा महाकारण देह आहे. या ग्रंथामध्ये तो पुढे विषय आलाय. आता सध्या आपल्याला तिकडे जाता येणार नाही. स्थूल, सूक्ष्म कारण आणि महाकारण 4 देह आहेत, 4 वाणे आहेत. वैखरी, मध्यमी, मध्यमा, पश्चंती आणि परा. षडचक्राचाही विषय याच्यामध्ये आलाय. पंचकोशाचाही विजय याच्यामध्ये आलाय. पंचतत्वाचाही विषय याच्यामध्ये आलाय. आता काय काय सांगावं भाऊसाहेब. हे लोक तर टपून बसेल असतात की याचा काही होतो. दुसरा कार्यक्रम आम्ही कधी लावतो. 1 तासाचा वेळ आहे, 15 मिनिटं शिल्लक आहे फक्त आपल्याजवळ. ते टपूनच असतात की जास्त बोलायला लागला की ओढायला खाली. उपाय नाही. मी पहिली ओवी घेतली आहे. जय जयाची गणराया ओंकार रूप तुझी काया. अकार, उकार आणि मकार त्याच्यामध्ये अर्धचंद्र आहे. लक्षात घेता गुरुदेव सेवा मंडळाचे लोक. अकार म्हणजे या तळपायापासून कमरेपर्यंत, मकार म्हणजे या पोटापासून या गळ्यापर्यंत, या गळ्यापर्यंत, आणि या गळ्यापासून अकार मकार इथपर्यंत, या भ्रुकुटीपर्यंत. हा वरचा जो भाग आहे हा गुरुदेवाचा आहे. हा वरचा जो भाग आहे गुरुदेवाचा. इथून वरती गुरुदेव राहते. तो अर्धचंद्र आणि त्याच्यामध्ये जे टिंब आहे तो आमचा गुरुदेव आहे. लक्षात ठेवजा. माऊली वरून खाली येतात. कंठू उल्हासिता स्वर्गू मरते मध्यार्ध भागू नितंबू तो चांगू अधोदेश. आणि हे जे टिंब आहे गुरुदेव, आम्ही ज्याला गुरुदेव म्हणतो, गुरुदेव म्हणजे व्यक्ती नाही आहे. गुरुदेव म्हणजे आळखूची बन आहे. महाराज म्हणतात पंथ प्रचारक गुरु निराळे त्यांना लागले म्हणतात चाळे. आपल्या प्रचाराचा, पंथ प्रचाराचा. आळकोजी बाबा काही कोण्या पंथाचे नव्हते, कोण्या संप्रदायाचे नव्हते. म्हणून हा दीपस्तंभ घडला, म्हणून हा माणिक प्रकाशला कि बेटा तुका तुका क्या कहता है, तुकड़ा तुकड़ा भी कहते जा. तो क्या बोलूं महाराज. अबे राम भजो बे धूप तेजो बे, राम भजो बे धूप तेजो बे. हे जे टिंब आहे अर्धचंद्र तन्मात्रेतलं, याच्यापासूनच सर्व विश्व तयार झालं आणि याच्यापासूनच शब्दाचा स्फोट झाला. ओम हे प्रणवाक्षर पहिलं आहे. हे परमात्म्याची व्याख्या आहे. लडकी बरखेमध्ये वंदनीय महाराज याचं वर्णन करतात की ओंकार सबका बीज है. सबका, चंद्र सूर्य तारे तुम्ही आम्ही झाडं झुडप काय जशी नद्या तलाव या सर्वांचं बीज ओंकार आहे. तो ओंकार कुठे आहे? त्या टिंबात आहे. ओंकार सबका बीज है, ओंकार सब यह क्या है? रूप है. म्हणजे स्थूलाकारानं सांगितलं हे रूप, हे जे दिसून राहिलं हे
हे तुम्ही आम्ही जे एकामेका आमचे चेहरे अलग अलग आहे, आमचे देह अलग अलग आहेत, आमचे केस अलग आहेत, एकासारखा भांग दुसऱ्याचा नाही आहे. हेच तर मोठी कलाकारी आहे. एकासारखा भांग जर दुसऱ्यानं करतो म्हटलं जमणार नाही. किती तू 12 वर्ष कंगवा फिरवणार पण शेजारच्या माणसासारखा भांग आपल्याला येणार नाही. आपला स्वभाव अलग आहे, आपला देह अलग आहे, आपली वृत्ती अलग आहे. जीवनकलेमध्ये ग्रामगीतेच्या जीवनकले अध्यायामध्ये हा सर्व विषय आला आहे. आता त्या ग्रामगीता जास्त पाठात असलेल्या ग्रामगीता तोंडात आल्याशिवाय राहत नाही. करावं काय? तो ओंकार सबका बीज है, ओंकार सबका रूप है. ओंकार सब हे कार्य हे रात्र दिवस होतात. पावसाळा येते, उन्हाळा येते, हिवाळा येते, गरमी होते, थंडी वाजते, बर्फ होते, पाणी होते, विजा चमकतात, ढक्केदार कटकट आवाज होते. तो ओंकार सबका बीज है, ओंकार सब यह कार्य है, ओंकार सब यह रूप है, ओंकार सब यह कार्य है. ओंकार ही अनुरूप आहे म्हणजे स्वरूप. स्वरूप स्वरूप आपण आता स्वरूपाकडे चाललोय. अनुरूप म्हणजे जीवाचं स्वरूप. या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे. मग असे मी तुम्हाला बोललो की प्रतिपाद्य विषय सांगावा लागेल. प्रतिपाद्य विषय आहे की जीवाला आपल्या स्वरूपाची ओळख करून दे. आपलं चरण चालू आहे 2. जय जयाजी गणराया, ओंकार तुझी काय, ओंकार सबका बीज है, ओंकार सबका रूप है, ओंकार सब यह कार्य है, ओंकार ही अनुरूप है, ओंकार यह पिंड है, ओंकार ही ब्रह्मांड है. बापरे. पिंड म्हणजे तुमचं शरीर, तुमचा देह. कुठे त्याला घट म्हटलंय, कुठे त्याला पिंड म्हटलंय, कुठे त्याला देह म्हटलंय, कुठे त्याला शरीर म्हटलंय. ओंकार ही यह पिंड है, ओंकार ही ब्रह्मांड है. आणि शेवटी वंदनीय महाराज म्हणतात की ओंकार के बिन कछु नहीं, ओंकार ही प्रचंड है. म्हणजे जिथे तिथे भरलेला परमात्मा, जिथे तिथे भरलेला आत्मा. त्यानंतर गणेशाची वंदना. 14 विद्या 64 किला, ज्ञान विज्ञान रंग भरला, नाना भाषा ग्रंथ 16 त्याची उपजे. याच्यात सर्व उपजते असं म्हणतात. आता कसा नेम धरावा, काय करावा. सरस्वतीची वंदना करतात. ते म्हणतात लोटी अमृताची झारी माते मुखा माझी. सरस्वतीची वंदना करताना तर पहिल्या अध्यायामध्ये श्री गणेशाची आणि सरस्वतीची वंदना केली आणि ग्रंथा अध्यायाची इथं समाप्ती केली की अमृताची झारी सरस्वतीला म्हणतात. अमृताची झारी मिळू दे प्रेम माधुरी सर्वांसाठी. तुझी अमृताची झारी माझ्या मुखामध्ये लोट आणि तुझी प्रेम माधुरी या सर्वांना भेटू दे. बरखेमध्ये सुद्धा सांगतात ते की उमा सरस्वती शारदे कमलासनी मनमोहनी व्याघ्रांबरी शिवसुंदरी दुर्गे दुर्ग दुर्गती नाशिनी स्वरमाधुरी दिव्यांबरी शक्ती सुबुद्धी धारणी अन्नपूर्णे सर्वपूर्णे मंगले रणरंगणी. सरस्वती वंदना आणि पहिला अध्याय संपन्न होतो. दुसऱ्या अध्यायामध्ये सद्गुरूची विनवणी करतात महाराज. आपल्या सद्गुरूची विनवणी करतात की सद्गुरुदेवा मी पामर आहे, मी विद्याहीन आहे, मला कोणती कला नाही आहे, माझा कोणता अभ्यास नाही आहे, मी हीन आहे, दीन आहे, पतित आहे. इतकं वंदनीय महाराज आपल्या सद्गुरूच्या स्तवनामध्ये इतकं खाली येऊन सद्गुरूशी बोलतात की मला काही कळत नाही, मी अज्ञानी आहे, पामर आहे, म्हणून माझ्यावर अनुकंपा करा, माझ्यावर कृपा करा. दुसऱ्या अध्यायात 8व्या क्रमांकाची ओवी आली आहे आत्मप्रभावाची की कळे ना काय केवी करावे, कोणा धरून काय हरावे, कैसे कृत्य करी घ्यावे, तुटावया भवपाश.
कळेना म्हणतात. काय करावं, कोणती साधना करू, कोणाच्या जवळ जाऊ, कोणाला विचारू, कोण्या तीर्थावर जाऊ, कुठं गेलं म्हणजे मला प्राप्ती होईल, कुठं गेलो म्हणजे मला भगवंताचं दर्शन होईल. भगवंताच्या दर्शनाच्या ओळीनं महाराज निघाले आहेत घरून. शेवटी ते भगवंत झाले. हे सर्व त्यांना कळलं सद्गुरूच्या कृपेनं. तेव्हा महाराजच परमात्मा झाले. ते 9व्या अध्यायात आहे की परमात्मा महाराज परमात्मा कशा झाले. आत्मप्रभावाच्या 9व्या अध्यायामध्ये आपल्याकडे ग्रंथ असला तुम्ही वाचून घ्या. ते म्हणतात कळेना काय केवी करावे, काय करू कळेना. सांगा, एवढा मोठा महात्मा ज्याला लहानपणीच ज्ञानाची प्राप्ती होती. 9व्या 10व्या वर्षी बाबाजीनं अभंग लिहिले, भजनं लिहिले. ते स्वानंदामृत नावाची भजनावली आता ती खंडामध्ये आली असेल. तर ते महाराजांचे 10व्या 11व्या वर्षीचे भजन आहेत. ते 12व्या 13व्या वर्षीचे, 12 13 वर्षाचे 11. आणि ते भजन जर वाचले तर मती गुंग होते विद्वानाची. असे भजन आहे त्याच्यामध्ये. ते कोणी गात नाही भजन, कारण अर्थच कळत नाही. ते बहुतेक रेकॉर्डिंग मध्ये भजन नाही आहेत. स्वानंदामृत भजनावली पुस्तकाचं नाव सांगतो मी. ते पहा, महाराजांच्या 12व्या 13व्या वर्षीचे ते भजन आहे. विद्वानांची मती ते भजन वाचून गुंग होते की हे काय करावं आता. एक अजब तमाशा पायाजी, मुर्देने मुर्दा खायाजी, अशा प्रकारचे भजन आहे. हे लहानपणी लिहिलेले. म्हणजे लहानपणी ज्यांना सर्वज्ञता होती ते म्हणतात सद्गुरूच्या पुढे की मला कळेना. केवढी मोठी नम्रता आहे. कारण याच्याशिवाय विद्यास प्राप्त नाही होत भाऊसाहेब. सद्गुरूची कृपा याच्याशिवाय होणेच नाही. तुम्ही म्हणताल मला सर काढते, तर मग तुम्हाला सद्गुरूचं काय काम आहे. तुम्हाला दुसऱ्या कोणाला विचारता. काही लोक आहेत असे 4 2 5 10 पुस्तकं वाचली की म्हणतात आम्हाला सर्व समजते, आमच्यापेक्षा कोण आहे सांगणारा. आता 10 5 पुस्तकं वाचले, 10 5 भजन पाठ केले, कीर्तन प्रवचन करायला लागला, तो म्हणते माझ्यासारखा कोणी महात्माच नाही. आपल्याला सर्वच कळते म्हणते, काय कोणाला विचारायला लागते. पण महाराज म्हणतात कळेना. म्हणजे आम्हाला सर्व काही कळते म्हणतात. त्यांना महाराजच प्रश्न विचारतात एका भजनामध्ये की आम्हाला सर्व काही कळते बुवा. वंदनीय महाराज म्हणतात कळले उगा कशाला म्हणशील. विनाकारण कळले कळले काय करून राहिलं. काय कळलं तुला. काही प्रश्न केले या भजनामध्ये वंदनीय महाराजांना. कळले उगा कशाला म्हणशील. वरी वरी वाचुनी शास्त्र पुराणे. म्हणजे काही लोक 10 5 पुस्तकं वाचले, थोडस त्यातलं काही समजलं, काही नाही समजलं, काही अंधार आहे, काही उजीळ आहे, काही ठोकरा लागून राहिल्या, काही दातावर पडून राहिल्या, तरी म्हणते चल पुढे पाहून घेऊ. वरी वरी वाचुनी शास्त्र पुराणे थोर मनाला गणसी. कळले उगा कशाला म्हणशी. ही ओवी आहे 2ऱ्या अध्यायातली 8व्या क्रमांकाची. की कळेना काय केवी करावे, कोणा धरुनी काय हरावे, कैसे कृत्य करी घ्यावे. म्हणजे हातात कोणतं बी काम घेऊ म्हणजे माझा उद्धार होईल. तुटावया भवपाश. 2ऱ्या अध्यायात आलो आहे आपण. आता आत्मप्रभावाच्या 2ऱ्या अध्यायात आलो आहे. काय करू बरं. वंदनीय महाराज पुन्हा प्रश्न करतात. हे तर त्याला जाणीव तर करून देतात. कळलं म्हणणाऱ्याला की मला सर्व काही कळते, म्हणणाऱ्याला जाणीव करून देतात की वरी वरी वाचुनी शास्त्र पुराणे तू थोर मनाला गणसी. कळले उगा कशाला म्हणशी. पुन्हा एक प्रश्न करतात महाराज. कळले असते ज्ञान तुला जरी. फार महत्वाचा प्रश्न आहे. फारच महत्वाचा प्रश्न आहे. आता आमच्या साधू लोकांची काय हालत आहे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही पेपर वाचत असाल, तुम्ही टीव्ही पाहत असाल, कोणते कोणते साधू कुठे कुठे आहेत, कुठे कुठे पोहोचले ते.
तो मुद्दा आहे इथं महाराजाचा. कळले असते ज्ञान तुला जरी विषयी का गुणगुणसी. तुला ज्ञान कळलं म्हणतं, तू ज्ञानी आहेस म्हणतं स्वतःला, मग विषयामध्ये तू कसा काय रनमान होतो. कळले असते ज्ञान तुला जरी विषयी का गुणगुणसी. कळले उगा कशाला म्हणशी. विनाकारण मी ज्ञानी अभिज्ञानी, मला सर्व काही कळते, मला सर्व काही कळते. आपल्यासारखं कोण सांगू शकते. आणि तुम्हाला कोणाची शंका असतील तर तुम्ही आपल्या जोडे अरे असं नको करू ना. लोकांना शंका होईल असं बोलतच काय. शंका विरहित बोलणं. माझ्यापेक्षा तर कितीतरी मोठे मोठे लोक पडलेले आहेत दुनियामध्ये. मग मी काय या बोलण्याचा अहंकार करावा की मी फार ज्ञानी आहे. हे चुकीचं आहे ते. कारण चुकीचं काय म्हणतो मी त्या अवस्थेला पोहोचलो नाही म्हणून म्हणतो. शेवटचं चरण आहे भजनाचं, लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. तुकड्या दास म्हणे कळतेपणी. कळते पण मोठं महत्वाचं आहे. कळणं अलग आणि कळते पण अलग आहे. कळलं म्हणणं काय. कळते पण काही वेगळी चीज आहे महाराज. त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. कळते पण आले हे कळलं म्हणणारे जे आहेत हे परोक्ष ज्ञानी आहेत. म्हणजे पुस्तकं वाचणारे, लोकांचं ऐकून सांगणारे, अनुभूतीचं अनुभवाचं जे ज्ञान आहे ते महात्म्याला होत असते. म्हणून असे अमृतासारखे शब्द आणि असे ग्रंथ त्यांच्या वाचेमधून निर्माण होत असतात. त्यांच्या जिभेवर वाचा वल्ली असते. ती जडीबुटी आहे एक, त्यालाच वाचा सिद्धी असं म्हणतात. हे एक जळच आहे. ते जळ त्यांना निर्माण झालेली असते. म्हणून कारंज्यासारखे फवारे त्यांच्या मुखातून उठतात. त्यांना शब्दाची कमी पडत नाही. काय म्हणत महाराज, मैं शब्द की खैरात हूं, सब शब्द मेरे पास है. बापरे, मैं शब्द की खैरात हूं, सब शब्द मेरे पास है. मैं मुर्दे जगा दूं, शब्द से होता अशुभ का रास. माऊली सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये की अर्थ बोलाची वाट पाहे, अभिप्राय तेवी, भावाचा फुलवरा होत जाय मतीवरी. ओ चंद्रकांतू जवता कीर होय, ती हातवडी चंद्रकी आहे. म्हणून वक्ता तो वक्ता की नव्हे, श्रोते विना तुमच्याशिवाय माझी मजा नाही. तुम्ही इथे हे साधू लोक एवढे येऊन बसले ना तुम्ही, त्याच्यामुळं मला स्फुरण आहे हे बोलण्याचं. कोणीच नसतं तर मग आता ऑनलाईन चालू दे. हे कॅमेरे आहेत आणि हे कॅमेरेवाले पोर आहेत. पण तुम्ही एवढे लोक जे इथे येऊन बसले, तुम्ही माझे गुरुदेव आहे, तुम्ही माझे महात्मे आहे. ही प्रेरणा मला तुमच्यापासून भेटू. कारण तुम्ही आणि मी अलग नाही ना. मी तुम्ही अलग नाही आहे. हे माऊली सांगतात ज्ञानेश्वर महाराज की अर्थ बोलाची वाट पाहे, अभिप्राय ते वे, भावाचा फुलवरा होत जाय मतीवरी. चंद्रकांतू द्रवता की होय, हातवडी चंद्रकी आहे. म्हणून वक्ता तो वक्ता की नाही, श्रोत्याशिवाय वक्ता नाही. श्रोत्याच्या भरोश्यावरच होत आहे. त्यांनी दृष्टांत असं दिला की तो चंद्रकांत नावाचा मणी आहे. तो पाझरला म्हणजे त्याच्यामधून प्रकाश किरण निघतात. चंद्रकांतू द्रवता कीर होय, ते त्या मनेची कमाल नाही. तो कोणीही दिवशी पाणी नाही सोडत, कोणीही दिवशी नाही चकाकत, कोणीही दिवशी नाही. तो पौर्णिमेच्या दिवशी पाझरते. चंद्रकांत नावाचा मणी. पौर्णिमेचा चंद्र, पूर्ण चंद्र उगवला म्हणजे त्या मण्यातून प्रकाश किरण येत असतात. तसं परिपूर्ण श्रोता जर समोर बसलेला असला तर वक्त्याला स्फुरण येत असते. तुमच्यामुळे मला स्फुरण आहे. बरं, मग माझं ज्ञान अलग आणि तुमचं ज्ञान मग अलग आहे का? नाही. तुमच्या ठिकाणी माझ्या ठिकाणी एकच ज्ञान आहे. माझ्या ठिकाणी आहे ते तुमच्याही ठिकाणी आहे. तुम्हाला त्याची ओळख व्हायची आहे. मलाही काही पूर्णपणे मला जेवढी ओळख झालं तेवढी बोलून राहिलो. तुम्हाला जर ओळख झाली तुम्ही बोलाल, तुम्ही लोकांना सांगाल. कारण गुरुमुखे मोटके गुरुमुखे दिसे. माऊली ज्ञानेश्वर महाराज, मोटके गुरुमुखे दिसे, उजवैत दिसे ते आप स्वयंबची अशी. मोटके गुरुमुखे उजवैत दिसे ते आप स्वयंबची असे. प्रत्यक्ष फावो लागेच आहे. आप ऑटोमॅटिक
सर्वांच्या ठिकाणी एकच आत्म्याचं एक ज्ञान असल्याच पाहिजे ना. हम भिन्न होय से देह से परतत्व से सब एक हो. रोज म्हणतो आपण हम भिन्न होय से देह से परतत्व से सब एक हो ज्ञान सब में एक ही आहेस एक. पण आम्ही वेगळं वेगळं समजतो. आमच्यामध्ये मी तू पण आहे म्हणून आम्ही हो ज्ञान सब में एक जिससे मनुष्य निशंक हो. शंका करायचं कारण नाही म्हणतो. अमृतानुभव नावाचा ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये ज्ञानखंडन हे प्रकरण आहे. पहिले अज्ञान खंडन आहे, त्याच्यानंतर 8वं प्रकरण आहे ते 7वं अज्ञान खंडन. तर त्या प्रकरणामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट बोलतात की जो असं समजते, लक्षात घ्या माऊलीचं म्हणणं काय, की जो असं समजते की मी ज्ञानी आहो, तर त्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तो 1 नंबरचा अज्ञानी समजावा. ज्याचा असा समज झालाय की मी ज्ञानी आहो तो 1 नंबरचा ज्ञानी आहे. मूर्खाले मी मूर्खाव हे माहित नसते. लक्षात ठेवलं. मूर्ख माणसाला मी मूर्ख आहो हे माहित नसते. 10 माणसात तो वाटेल तसं काही बोलते. तसंच ज्ञानालाही मी ज्ञानी आहो हे माहित नसते. एक मूर्ख माणूस त्याला मूर्खराज म्हणत गावात लोक, कोणी मूर्खानंद म्हणे, त्यानं गाव सोडून दिलं, निघाला म्हणे आपल्याला या गावातच राहायचं नाही, आपल्याला मूर्ख म्हणतात लोक. नदीवर एक कोळी मासाळ्या पकडून राहिला होता, मासाळ्या, त्यानं टाकलं जाळं आणि याला लागली 2 नंबर. हे 2 नंबर कडते ना, 2 नंबर संडास लागली. याच्यावर टप्पर नाही, थाली नाही, तांब्या नाही, बॉटल नाही, काहीच नाही. निघाला घरून. या गावात आपल्याला मूर्ख म्हणतात, त्या दुसऱ्या गावात राहायला जायचं आणि गेला, बसला त्या नदीच्या किनाऱ्यावर. मग साफ करायसाठी नदीत गेला आणि त्या भोयान टाकलं होतं जाळं. त्या मासळ्या त्याच्या जाळीला लागून राहिले आणि हा भिडला आपलं दुकान धुयाले. त्याच्या मासळ्या त्या जाळ्यातल्या निघून गेला. तो भोय म्हणे, ओ मूर्खाच्या बच्चा, काही अक्कल आहे की नाही तुले? नदीत उतरला म्हणे दुकान धुयासाठी. म्हणे याही गावात माहिती आहे का मूर्खावा म्हणून? मूर्खाले मूर्खावे माहित असत, ज्ञानाले ज्ञानी माहित नसते. कोणाला धरून कोणाला सोडू म्हणतात महाराज आपल्या सद्गुरूले. आणि काय करू, काय करू, कसं करू, कोणते कृत्य हाती धरू सांगा गुरुदेवा मला. कशासाठी? तुटावया भवपाश. भाऊसाहेब, देव जर पकडला तर भाऊ सुटते. लक्षात ठेव जा. देव जर पकडा, तुम्ही प्रार्थना पकडा, वंदनीय महाराजांनी सांगितलेलं ध्यान पकडा, त्याच्यात देव आहे. देव पकडला तर भाऊ सुटते, त्याच्याशिवाय भाऊ सुटत नाही. आणि भावाला जर धरून बसा तर देव निसटते. देव तुम्हाला कधीच भेटणार नाही. आमचं लेख जमतच नाही, आमच्याकडून होतच नाही, आमचं येणंच होत नाही, आमच्या मागे भलतेच काम आहेत. हाच भाऊपाशा आहे. मी असं करीन, मी तसं करीन, मी अमुक करीन, मी तमुक करून, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. हा भाऊपाशाचा आहे. अनेक प्रकारचे पाश आहेत. विद्या पाशा आहे, आशा पाशा आहे, संसार पाश आहे. हे सारं भावच आहे. हा भ्रम आहे ना. जे नाही ते आहे समजणे येतं ना, भ्रम आहे. भ्रम हे मायेचं मूळ आहे. एकनाथी भागवतामध्ये सांगतात नाथ महाराज, भ्रम हे मायेचे मूळ, भ्रांती हे फुलं सोजवळ. भ्रमानंतर भ्रांती येते, ते फुल आहे म्हणतात. भ्रम हे मायेचे मूळ, भ्रांती हे फुलं सोजवळ. आणि भुली आम्ही विसरलो ना. आम्हाला आमचं विस्मरण झालंय की आम्ही काय करायला पाहिजे या जन्मात आल्यानंतर. भुली तिचे
फळ जाण रया, म्हणजे उद्धवाला बोध करताना भगवान गोपालकृष्ण सांगून राहिले की भ्रम हे मायेचे मुळ, भ्रांती तिचे फुल सोजवळ, अन भुली हे तिचे फळ जाण रया, म्हणजे राजा उद्धवाला सांगून राहिले. मग आमचा भ्रम केव्हा जाईल? ग्रामगीतेच्या पहिल्या अध्यायातच वंदनीय महाराजांनी त्याचा मोठं सुंदर सांगितलं आहे की गुरु शिष्य एका तडीचे, एक झाड़ पर दो पंछी बैठे, एक गुरु एक चेला, गुरु की करनी जाने गुरु ही जाने, चेले की जाने चेला, उड़ जा रहे हंसो अकेला, जग में दो दिन काय मेला. गुरु शिष्य एका स्थळीचे भिन्न नाहीत पाहता मुळचे सुखसंवाद चालती भिन्नत्वाचे रंगरंगणी आणावं. हा रंग आहे, हा ऐकणारा बोलणारा हाही रंग आहे, गुरु शिष्य हाही रंग आहे. हा एकच परमात्मा दोन्ही ठिकाणी नटलाय. वंदनीय महाराज म्हणतात की जो उत्तम शिष्य झाला त्याची गुरुही लाभे भला. रंग आहे तो. गुरु शिष्य एका स्थळीचे भिन्न नाहीत पाहता मुळीचे सुखसंवाद चालती भिन्नत्वाचे रंगरंगाने आणावं. हे जयाची अनुभव आले, त्याचे जन्म मरण दुःख संपले, आत्मस्वरूप मुळचे भले ओळखले, त्याशी नाही उरला भ्रम. आपलं काम काही भ्रमात राहायचं काम नाही. सारा एकच आहे, बस तू और मैं सब एक ही है. सब जगह की हर जगह पर परमात्मा आहे. हे बा मी सोपं सांगू काय तुम्हाला? अगदी अगदी सोपं सांगतो, हे जर कळत नसेल तर. पहिली गोष्ट तर हे आहे की महाराज म्हणतात की तुम्हीच देव आहे. तुम्हाला कबूल असेल तर पहा, तुम्ही देव आहे म्हणते, तुम्ही सारे बसलेले लोक देवच आहे असं वंदनीय महाराज म्हणते. मग मी नाही म्हणत. आता काय प्रश्न आहे? पण तुम्ही म्हणता नाही लेख आमचं नाही जमणार, आम्ही कशा काय देव? महाराज लिहितात ना की अब तो समझ ले तू है खास ईश्वर, न तू देह है ना मन बुद्धि जलचर. अब तो समझ, अब तो समझ ले तू है खास ईश्वर, न तू देह है ना मन बुद्धि जलचर. कहे दास टुकड़े तेरी तो जहां है. भले आदमी तू किधर जा रहा है, खुद को भुला और खुदा गा रहा है. भले आदमी तू किधर जा रहा है, खुद को भुला और खुदा गा रहा है. खुद को भुला और खुदा गा रहा है. इसी तरह कोई तीरथ को जावे, इसी तरह कोई तीरथ को जावे, खुद को भूले और पानी में नहाए. किसके बताए से, हाय रे किसके बताए से बहका रहा है. खुद को भुला और खुदा गा रहा है. भले आदमी तू किधर जा रहा है, खुद को भुला और खुद को भुला और खुदा गा रहा है. अब तो समझ भाई की तू हे खा. पण आपल्याला भारी जाते नाही काय? कारण तुम्ही म्हणाल की ते महात्म्याचं काम आहे बाबाजी, आमच्यासारख्या सामान्याचं ते काम नाही. हाँ यहां पर मैंने जो मैं हूं बताया, यहां पर जो मैं हूं बताया वही सच्चिदानंद किसी ने जताया. आ गए भाई. गणेश जी तो है विघ्न हरता और ये है विघ्न करता. तो क्या बोल रहा हूं मैं?
यहां पर जो मैं हूं बताया, वही सच्चिदानंद किसी ने जताया। कहे दास तुकड़िया, मैं का भी, ये टुकड़ो जी महाराज का जो मैं है ना, हमारा मैं और उनका मैं अलग है। जैसे मामेकम शरणम ब्रज, तू मुझे अकेले को शरणा, ये जो मैं है ये मैं अलग है, और हमारा मैं अहंकार से भरा हुआ है। सर्वधर्मान परित्याज्यम मामेकम शरणम ब्रज, मुझे अकेले को तू शरणा, ये जो है ये आत्मा बोल रहा है, कृष्ण नहीं बोल रहा। ये कोई देहधारी कृष्ण की बात नहीं, ये आत्मा की बात है, परमात्मा की बात है। तो यहां पर जो मैं हूं बताया, वही सच्चिदानंद किसी ने जताया। कहे दास तुकड्या, मैं काय मैं हूं। हे एक, हा एक देव आहे, तुम्ही तुमच्या अंतःकरणात बसलेला आहे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या। आता तुम्ही म्हणताल आम्हाला ते जमत नाही, मग दुसरा देव सांगतो सोपा त्याच्यापेक्षा। तुमच्या समोर जे जे काही दिसते, तुमच्या डोळ्यानं जे काही दिसते सृष्टी, ते देव म्हणा, आटोपलं काम। बस हे दोनच देव आहेत, तिसरी प्रदक्षिणा घालू नका, फालतू इकडे तिकडे फिरू नका, तीर्थात पैसा गमावू नका। आपल्या बाबाजीने सांगितलेला विचार ऐका, तो आत्मसात करा, तर कल्याण होईल। एक तर तुम्ही देव आहे हे समजून घ्या, त्याच्यासाठी साधना करावं लागते। ते नसेल जमत, तो जे जे दिसे ते हरिरूप, जे आमच्या डोळ्यानं दिसून राहिलं ते सर्व हरिरूप आहे। वंदनीय महाराज असं म्हणतात याच दुसऱ्या अध्यायामध्ये की मृगजळ सत्याची वाटे, वाटते पण नवचे आटे, चाखू जाता हृदय पाटे, न फिटे भ्रांती पडळ। डोळ्याला चिपळ आलाय, पडळ पडळ म्हणतात त्याला, आपण त्याला चिपळ म्हणतो, तुमच्या कोण्या भागामध्ये अलग काही म्हणत असतो। मृगजळ सत्याची भाषे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते वाळू चेकण त्या उन्हीनं अशा लावला त्या वाळू चेकण त्या उन्हामध्ये तापतात, हरणाले तहान लागते, हरणाले असं वाटतं की हे पाण्याचा तलाव आहे, पाण्याचा समुद्र आहे, आणि ते धावते त्याच्या इकडे, किती धावलं तरी त्याची तहान काही शांत होत नाही। मृगजळास पाणी समजून धावलो हरणापरी, पहिल्याच अध्यायात उभ्या ग्रामगीतेच्या। मृगजळ हरणाले जसं ते सत्य वाटते की हे पाणी आहे, ते पाणी नाही, पण त्याला वाटते पाणी आहे, हा असत भ्रम आहे। पण सद्गुरुनाथा, हे मृगजळ, हा संसार, हा प्रपंच, हा माझा मानपान, हे मला खरं वाटून राहिलं, मी याच्यात फसलोय, या मानपानात फसलोय, या भक्ताईत मी फसलोय, माझा उद्धार करा देवा। सत्य वाटते पण वाटते पण नवाचे आटे अनुभवाला तर काहीच येत नाही देवा, किती फिरून राहिलो। आत्मप्रभाव ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायामधील 11वी ओवी आहे। चाखू जाता हृदय फाटे, हा प्रपंच जर मी चाखायला गेलो तर माझा हृदय विदीर्ण होऊन जाते, माझ्या हृदयाच्या ठिकाणी वासना आणि विषय थैमान घालतात, माझं हृदय फाटून जाते, माझ्या हृदयाला चिरे पडतात। सद्गुरुनाथा, न फिटे भ्रांती पडळ, याच्या अगोदर तुम्हाला एकनाथी भागवत ओवी सांगितली की भ्रम, भ्रांती आणि भूली। समझ को समझा कर जो ना समझे वो हमारी समझ में ना समझ है। भ्रांती पडळ म्हणजे डोळ्याला जसं चिपळ आलं की डोळ्यानं चांगलं दिसत नाही।
दिसत नाही पडळ आल्यामुळं. मी दोनच ओव्या बोललो फक्त अंतरंगातल्या याच्याशी, बाकीचं ते म्हणतात आता बंद करावं लागते. टाइम झाला, काय करतील ते, त्याला दुसरा कार्यक्रम व्हावा लागते ना. तर मी मगाशी एक श्लोक तुम्हाला सांगत, ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजनम शलाकया. डोळ्याला जर चिपळ आलं म्हणजे तिमिर दोष म्हणजे अज्ञानाचा दोष जर जीवाच्या ठिकाणी आला तर ज्ञानाचं अंजन त्याला घालावं लागते. तसं डोळ्याला पडळ आलं म्हणजे आपण सुरमा घालतो, काजळ घालतो म्हणजे डोळा साफ होते. तुकडोजी महाराज एका भजनामध्ये सत ज्ञान की नयन देखने भाव का सुरमा चढ़ा लिया. क्या बात है. सत्य ज्ञानाची दृष्टी प्राप्त जर करून घ्यायची असेल तर भाव पाहिजे, भाव. गळ्या भावानं भक्तीनं बोलणं, भाव पाहिजे, भाव. भावाशिवाय प्रगाढ श्रद्धा निर्माण होते. असो